स्टार 18 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दरोडेखोरांना औराद पोलिसांच्या बेड्या. स्टार 2008 मधील गाजलेल्या दरोडा प्रकरणातील फरार 2 आरोपी कर्नाटकातून अटकेत. लातूर जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येत असलेल्या पाहिजे फरार विशेष मोहिमेअंतर्गत तब्बल 18 वर्षांपासून फरार असलेल्या 2 दरोडेखोरांना औराद पोलिसांनी कर्नाटक राज्यातून अटक केली आहे. 2008 मध्ये हंगरगापाटी येथे घडलेल्या दरोडा प्रकरणातील हे आरोपी गेली अनेक वर्षे पोलिसांना सतत गुंगारा देत होते. मात्र औराद पोलिसांच्या चिकाटीच्या तपासामुळे अखेर त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणण्यात यश आले आहे. पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सुरू असलेल्या पाहिजे फरार मोहिमेंतर्गत जुन्या गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेचा भाग म्हणून अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल ढुमे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली औराद पोलीस ठाण्याच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली. 29 ऑक्टोबर 2008 रोजी फिर्यादी व त्यांची बहीण ही निलंगाहून हलगरा येथे दुचाकीवर जात असताना रात्री सुमारे 8:30 वाजण्याच्या सुमारास हंगरगापाटी येथे दरोडेखोरांनी रस्त्यावर दगड आडवे टाकून त्यांना अडविले. त्यानंतर त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व इतर मौल्यवान वस्तू असा एकूण 9,300 रुपयांचा मुद्देमाल जबरीने लुटून आरोपी फरार झाले होते. या घटनेप्रकरणी औराद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाल्याने अनेक वर्षे त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान पाहिजे फरार मोहिमेदरम्यान औराद पोलिसांनी या जुन्या गुन्ह्याचा सखोल अभ्यास करून तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपींचा माग काढला. आरोपी शिवाजी चंदर पवार व वसंत चंदर पवार दोघेही बिरी तांडा ता भालकी जी बीदर कर्नाटक येथे वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने कर्नाटकात जाऊन त्यांना ताब्यात घेत अटक केली. या गुन्ह्यातील बालाजी चव्हाण व मारुती पवार हे अन्य 2 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी औराद पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू ठेवला आहे. उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येणार आहे. ही कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात औराद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत बांगर, पोलीस अंमलदार लतीफ सौदागर, बाळू गायकवाड, संदीप माने यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली. तसेच कर्नाटक राज्यातील मेहकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जनार्दन रेड्डी यांनीही या कारवाईस मोलाचे सहकार्य